उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यात ड्रग्जचा साठा पकडल्याचा धागा पकडत ठाकरे बंधूंनी ड्रग्ज माफिया पाब्लो एस्कोबारवरून सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवलाय, ज्याला भाजपनेही प्रत्युत्तर दिलंय. लोक धुरंधरवर या सिनेमावर चर्चा करतात, त्यातल्या एकंदरीत वातावरणावर चर्चा करतायत. मग मुंबईत रेहमान डकेत कोण आहे किंवा धुरंधर कोण आहे? आपण दोघे या राज्याच्या राजकारणातले धुरंधर आहात. पाब्लो एस्कोबार पण शोधला पाहिजे. ज्या प्रकारच्या निवडणुकांवरचा खर्च आणि सगळ्याच गोष्टी ज्या प्रकारे होत आहेत आणि ज्या प्रकारे ड्रग्ज रस्त्यावरती येतात आणि त्याच्यावरती कोण हे व्यवहार करतं, ह्याच्यावरती कुठच्याही प्रकारच्या धाडी किंवा त्याच्यावरती कुठचीही बंधनं येत नाहीयेत, हे काय आहे हे मला असं वाटतं केंद्र आणि राज्य सरकारला विचारणं गरजेचं आहे. नाही, उठसूट मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीन चिट देत सुटलेत. साताऱ्यामध्ये एवढी कारवाई झाल्यानंतर निदान ती फॅक्टरी आहे तरी कोणाची आहे तर सांगा. बघा, ही सगळी लोक फिल्मी लोक आहेत. दिवस संध्याकाळी रात्री सिनेमा बघायचे, घर परिवाराबरोबर फाफडा जिलेबी खायची, मित्रांबरोबर गप्पा मारायचा आहे ना. मुंबईकरांशी काय लेनदेन आहे? मुंबईच्या विषयाशी काय संबंध आहे? मुंबईकरांसाठी कधी रस्त्यावर आलेत का? मुंबईकर जेव्हा पुरात अडकले त्यावेळेला कोणी बंगल्यावर तर कोणी 5 स्टार हॉटेलमध्ये होते. हे दोन भाऊ पुराच्या 26 जुलैच्या वेळेला मुंबईकरांसाठी कुठे दिसले का? निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रामध्ये आणखी एक राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे.